नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिकामधील एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. तणनाशकाची फवारणी कधी करावी आणि कोणती काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात, या विषयावर आपण बोलूया. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आपण तर शेतकरी मित्रांनो, हे आहे आपला सोयाबीनचा प्लॉट. तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांनी कमेंट पण केलेले आहे की सोयाबीन पिकावर तणनाशक कधी मारावे, योग्य वेळ कोणती आहे, याबाबत कमेंट केलेली आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तणनाशक का आवश्यक आहे. आता हे तुम्हाला माझं सोयाबीन पीक दिसत आहे. तर मी नांगरटी केलेली नाही आहे, कुठलीच वखरबाई नाही केली आहे, रोटावेटर नाही. मला थेट रब्बी हंगाम निघाल्यानंतर उन्हाळी मशागत कोणतीच नाही, तर डायरेक्ट पेरणी केलेली आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, काही शेतामध्ये तणकट असतं आणि काही शेतामध्ये तणकट नसतं, नाही का. कोण्या भागामध्ये तणकटाचा वाव कोण्या जमिनीमध्ये जास्त असतो, नाही का. मग विषय असा असतो की तणनाशक का आवश्यक आहे. बघा, पेरणीनंतर सुरुवातीचे 30 ते 45 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात तणांनी अन्नद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाश हिसकावून घेतला तर उत्पादनात मोठी घट होते. शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी मित्रांनो, आता काय होते शेतकरी मित्रांनो, 30 ते 45 दिवस हे खूप महत्त्वाचे आहे आपले. पेरणीनंतर सोयाबीनचा जो कालावधी असतो, पेरणीपासून 30 ते 45 दिवस, ह्या जो कालावधी आहे, हे जे सोयाबीन पीक आहे, आणि हे जर आपण या पिकामध्ये तणाचं जर नियोजन केलं तर व्यवस्थित सूर्यप्रकाश, पाणी आणि जमिनीतून मिळणारे अन्नद्रव्य हे आपल्या पिकाला मिळणार. जर तणकटच ठेवलं, त्याची जर विल्हेवाट लावली नाही, तर काय होईल, सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्य हे पिकापासून हिसकावून घेतल्यासारखे होईल. शेतकरी मित्रांनो, मग आवश्यकता आहे शेतकरी मित्र, वेळेवर तण नियंत्रण केल्यास उत्पादन वाढते आणि मजुरीचा खर्चही कमी होतो. या कारणासाठी आपल्याला तणनाशक मारणे आवश्यक आहे. बघा, तर मग आता तणनाशक केव्हा मारावे. बघा, पेरणीनंतर तणनाशक कधी फवारावे. पेरणीनंतर 0 ते 3 दिवस, पेरणी झाल्यानंतर आणि सोयाबीन उगवण्यापूर्वी तणनाशक फवारावे. जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. बघा शेतकरी मित्रांनो, हे जे जमीन आहे, या जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. आता हे तुम्हाला आताच थोडा वेळ झाला शेतकरी मित्रांनो, पाऊस आला आणि जमीन तुम्हाला ओलसर दिसत आहे. थोडा पाऊस आला असा नॉर्मल, हे बघा, याच्यापेक्षा थोडीशी ओलसर पाहिजे. जर ओलसर असेल जमीन, तर तेव्हाच आपल्याला तणनाशकाचा फायदा होईल. पण तणकटावर पाणी नाही पाहिजे. एखादा जर शिरवा आला असेल, थोडं थांबून जा, नंतर फवारणी करा. या अवस्थेत तण उगवणीपूर्वीचं नियंत्रण मिळते. आता दुसरी पद्धत आहे, पेरणीनंतर 15 ते 20 दिवस, म्हणजे 20 ते 21 दिवसानंतरही आपण फवारणी करू शकतो. पेरणीनंतर जर तण उगवले असतील तर योग्य तणनाशकाची निवड करून फवारणी करावी. तणाची वाढ 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असेल तर परिणाम अधिक चांगला मिळतो. बघा शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उगवलेला आहे आणि तुमच्या शेतात 2, 3, 4 पानाचं तण आहे. जर फवारणी केली तर चांगला रिझल्ट मिळतो. शेतकरी मित्रांनो, असं हे माझं सोयाबीन पीक आहे. बघा, तणकट नाही आहे, नसल्यासारखंच आहे. तर हे 2 पद्धती आहे शेतकरी मित्रांनो तणनाशक मारण्याच्या. आणि आता बरेचसे शेतकरी आपल्या नियोजनाने तणनाशक कोणतं मारावं स्वतः डिसाईड करतात, स्वतः निर्णय घेतात, नाही का. आता फवारणी करताना घ्यायची काळजी कोणकोणती घ्यावी. बघा शेतकरी, खूप महत्त्वाचा विषय आहे. या जमिनीत ओलावा असावा. जोरदार वारा असताना फवारणी करू नका. पाऊस येण्याची शक्यता असल्यास फवारणी पुढे ढकला. शिफारस केलेल्या डोसचा वापरा. स्वच्छ पाणी वापरा. नौजल योग्य ठेवा
आणि एक समान फवारणी करा. औषधे मिळण्यापूर्वी जे काही लेबलवरील आहे सूचना वाचा शेतकरी मित्रांनो. औषध मिसळण्यापूर्वी जे काही लेबलवर कंपनीने लिहून दिलेलं राहतंय ते आपल्याला वाचणे, ते सूचना वाचणे खूप आवश्यक आहे. नाहीतर काय होतं शेतकरी मित्रांनो, शेतकरी करतात काय, त्या माग सामान्य चुका करतात शेतकरी. बघा, जास्त डोस वापरणे, म्हणजे बघा जे मात्रा आहे ते तर टाकतच नाही, पण मा शेतात जास्त तणकट आहे बा, मी जास्त डोस टाकतो, असं नाही शेतकरी मित्रांनो. कोरड्या जमिनीत फवारणी करणे, तण मोठे झाल्यावर औषध मारणे, चुकीचे औषध निवडणे, फवारणीनंतर लगेच पाऊस पडणे. आता तुम्हाला माहित आहे आभाळ झाकून आलेलं आहे आणि आपण तणनाशक फवारणीला चालत जात आहोत, असं नका होऊ देऊ शेतकरी मित्रांनो. याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आता महत्त्वाच्या चुका. तणनाशक निवडताना तुमच्या शेतातील तणाचा प्रकार ओळखा. कृषी तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार औषध निवडा. प्रत्येक औषध सर्व तणावर प्रभावी नसते. लेबल, क्लेम आणि शिफारशीचे पालन करा. हे खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो, नाही का. आपल्याला कोणतं तणनाशक कोणत्या पिकावर चालते हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. आणि जमिनीवर तणनाशक फवारताना स्वतः मास्क लावून फवारणी करा शेतकरी मित्रांनो. आणि औषध मिसळण्यापूर्वी ज्या बकेटीत आपण औषध मिसळतो ते बकेट स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ पाण्यामध्ये औषध तयार करा शेतकरी मित्रांनो. तर आता आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो. तर हा आहे आपला सोयाबीनचा प्लॉट. तर शेतकरी मित्रांनो, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने तणनाशकाची फवारणी केल्यास सोयाबीनचे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होते. थोडीशी जर काळजी घेतली तर पुढील खर्चही कमी होतो आणि पीक जोमदार वाढते. असा निष्कर्ष निघतो शेतकरी मित्रांनो. आपण जर वेळेवर फवारणी केली, फवारणी करताना ज्या काही समस्या येत असेल त्या समस्या सावधानीपूर्वक आपण काम केले तर नक्की आपल्याला रिझल्ट मिळतो, नाहीतर मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. तर आता आपण इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. बरेचसे शेतकऱ्यांनी कमेंट पण केलेली होती की बा तणनाशक कधी मारावे सोयाबीन पिकावर, नाही का. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बोलूया की तणनाशक कोणते बेस्ट राहील आपल्या सोयाबीन पिकावर. तर भेटूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.